तुमच्याच घरी येऊन बसणार नाही आता, सारखं व्हिडिओ काढणार नाही. बघू की आता. बर बर चालतंय की. मला कपडे धुवून दे आलीच. माझं सांडगं घालायचं रहित करते आजच्या दिवस. जाऊ का असं? अहो कपडे धुवायचे दे. मग जा की तू. स्वयंपाक चालू या. बस केवढी भाजी. बस झाली. आज पण सांग तोडायचं तर. आणि काय होतंय, मोटरची सकाळची लाईट जाते, नुसती गडबड. पाणी भरायचे, कणिक मळून ठेवली या. सगळं काम झालंय, दगडावर धुणं नेऊन ठेवलंय. माणसं म्हणतात झालंय इथं सुरू कामाचा पाडा वाचलाच आमच्या पुढं पटा 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 पटा. आणि आमचं काय झालंय माहितीये, भांडण झाले आमच्या दोघांचं. नाही 100K झालं की इंस्टाला आईमुळे झालंय. आणि मी आता टाकतो युट्यूबवर येतो, पण ते फेसबुकला कमी. अहो तुम्ही काय करा, एकीकडे पटागणी, एकीकडे उदार, एकीकडे भंडारा, एकीकडे तिकडे येते ती सगळी बेचारी असं. पण युट्यूबला कसं थोडं अपडेट राहावा, माणसांना वाटतं कुठे गेलं. तिच्या फोन मध्ये आता कशी बोलती बघा, आणि फक्त मी माझ्या फोन मध्ये बोलणार की गोड गोड बोलती. ऐका नीट धर, त्यांना त्रास होतोय बघायला. इंस्टाला जाऊन फक्त कशी वचाकली, काल आज वचाकती बघा. फक्त वचकणार होती. मला फॉलो करायला सांगितलं म्हणजे नका नका नका, तिला नका फॉलो करून. तपल्याला म्हणलं असं उड्या हातात, असं उड्या हातात, आज उड्या हातात की मग मला लय राग येतो. मला म्हणणार रेश्मा तू व्हिडिओ कशाला काढते, कशाला करते. अण्णा आंघोळ करतो या, तुम्ही येत त्यांना सोडून. भाऊजी आंघोळ करून आलेत पर. दाद्या जा काकाला सोडून ये मागात पळत जाऊन. मी ती मिसाळ तिथं वर त्याच्यात. काका इथे थांबलाय जकी वस्तीवर जायचंय भाऊजी आपल्याला, इथं नाही काय प्रॉब्लेम. जा दाद्या. फोनच उचला ना. कुठे गेली डाळ घेऊन ठेवली आणि गावात गेले. तर त्यांना माहितीये 9ला जायला. मी आधीच सांगितलं होतं गावात गेलं डाळ घेऊन तशी संग. आज म्हणतात ना शिरांगणाला घोडं लंगडं, आणि पळत जाऊन आले त्यांचं थोडं. काय म्हणतात भाऊजी बघून आले. अण्णा जा लवकर. बरं रात्री गावा आल्यात 12 वाजता का 1 वाजता घेऊन. आणि नुसतं सकाळ सकाळ उठल्यापासून माझं बोलते. कपडे दगडावर नेऊन टाकले धुवायच्या, ती लय काम पडले. परत उन्हाचं काम करू वाटत नाही. ह्यांना काय तवा छत्री खाली बसू बसू आंबा फोडत्याने. आता मी काय करायचं, आम्ही कुठं दगडावर छत्री बांधायची का धुणत होताना. आणि आज कोण सांग तोडायची, इथे येऊन बसली होय ग. चल ती पीठ मळलं या का, ती दुसरी कुठे गेली. आणि काय तुमचा आंबाचा दिवस नाही फोडलं पण काय होतं या. मित्रांनो जसं आंब्याचा लोणच्याचा धंदा चालू केलाय तसं वहिनीने पहिल्यांदा आमच्या आंब्याचा आणि काय बोलला रेशमा वहिनीचा हो की पहिला व्हिडिओ हो मी वाट बघत होतो. काढलं तरी नाही काढलं तरी नाही. ह्याच्या आधी कावला आता काढला की किती वेळा काढला, पण तसलं सारखं बोलायचं कुचकं. कशी जाहीर करताय सांगा. कशी जाहिरात करताय म्हणजे आमच्या भाऊजींचं लोणचं घ्यावं सगळ्यांनी पटापटा एकदा टाकावं ऑर्डर 30 किलोच्या. म्हणजे ह्या कळण ह्यांना कसं असतं पॅकिंग करायचं, पळवायचं, हे करायचं. ठीक आहे, आमचा नंबर आहे 70 20 77 76 13. हो ही बघा आंबा, खतरनाक आंबा आणि लोणच्याचा आंबा. तर द्या पटापटा. कधी आला रात्री घेऊन? 12 वाजले. होय. आणि ते पिशवीतलं का वतलं नाहीत खाली? कसं हो का, ही असं लोणच्याचा व्यवसाय चालू आहे. आता परत मला वाटतं आणि 15 दिवसांनी नाहीत मिळणार आंबा, एकदा मिळते ना अजून. पण ह्या वेळेस 3 वेळा लागोपाठ म्हणजे 500 किलो आणायचं म्हणजे. पण आता नाहीत मिळणार आणि एकदा मिळतील, कारण का पाड लागल्यावर नाही होत. ती म्हणली की तुम्हाला हायचं 2-3 आंब्याची झाडं जुनीचं ते देत होतं. बरं चालतंय. तर अशा प्रकारे ही लोणच्याचा व्यवसाय आहे आमचा. आणि सगळ्यांनी टाका ऑर्डर लोणच्याला. 70 20 76 70 20 77 76 13. हा बरं थांबा, काम आहे. नको आता मला जाऊन द्या प्लीज, काम. करा की. अण्णाची केस सुद्धा लय वाढले. ते कटिंग करून येतो का अण्णा? कायच नाही वाटलं. हा सुट्टी लागली, तो जेवायला बसलाय. केस द्यायच्या मी तशीच. काय बोलला अण्णा, पळावलं तुला काय माहिती.
अरे तुम्ही तर काहीच काम नाही केलं मी तू तर अण्णा. हो मी पाणी दाखवायचे गुरांना, अजून मोटर चालू केली, पाणी भरलं, मोटर परत बंद करायला गेली, टाकी भरली, इकडच्या टाकीत पाणी आणून लावलं. हा आणि परत मला म्हणतोय किती मी मम्मी काम केलं. असू द्या बाया, तूच काम करतोय अण्णा, माझं काय बाबा नुसती वायफळ बडबड चालते. माझं काय तवा होय अण्णा. असू द्या, जा दाद्या, तू तेवढं काम कर बाबा, तर ओरागतंय आमचं. बघा आता गुरं पाणी दाखवून घेते, त्यांना एकदा खाया टाकते, तर वरती टाकी भरती या, परत खालच्या टाकीत थोडंसं पाणी आलं म्हणजे सकाळ आंघोळीला बिनकाळजी. आंघोळीचं बिनकाळजी. चपात्या झाले सगळे. हो का बाहेरचं असं वातावरण झाले आज. काय व्हिडिओची गडबड सगळी. सध्या पटला तर करा लाईक आणि काहीतरी टाका कमेंट. बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ.